नमस्कार मुलांनो, आज आपण विज्ञानातील वनस्पती व कार्य यातील फूल हा भाग शिकणार आहोत. आज आपण रोज फुले पाहतो, पण या फुलांची रचना, त्यांचे कार्य कसे आहे हे माहित आहे का तुम्हाला? तर ते आज आपण शिकणार आहोत. फुल दिसते तुम्हाला? हे पहा, फुलं दिसतात का वेगवेगळ्या रंगाची? दिसायला किती छान दिसतात ना, वेगवेगळ्या रंगांची फुलं. किती पण ही फुलं दिसण्यासाठी नसते, तर याचे महत्वाचे कार्य असते, ते त्यांचे काम असते, ते आपण आज समजून घेणार आहोत. फुलांमध्ये बीज निर्माण होते, हे माहिती असेल ना तुम्हाला. फुलांचे काम आहे बीज निर्माण करणे. फूल बीज निर्माण करून वनस्पतीची प्रजनन अवयव वाढवतं. म्हणजे फूल हे वनस्पती प्रजनन वाढवण्यासाठी महत्वाचे काम करते. याची नाव वगैरे दिलेली, याला देठ, हे दिसते का, हे निदलपुंज, त्याच्या आतमध्ये असणारे अंडाशय, परागकोश, कृषी दलपुंज, ही याची ही नाव आहे, जे आपण यांचं प्रत्येकाचं कार्य बघणार आहोत. ते काय काम करतात या फुलांमध्ये, त्यांच्या फुलांच्या मध्ये काय महत्व आहे, ते देठ, दलपुंज, हे फुलासाठी का महत्वाचे, ते तिथे काय काम करतात हे आपण स्पष्टपणे पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा काय आहे, फुलाची रचना. फुलाची रचना काय सांगितली? फुलाला लांब किंवा आखूड देठ असतो. देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. फुल कसं असतं, हे देठ असतं, हा झाडाला हे करून इथून फुलाची निर्मिती होते. या देठापासून वेगळा ही फुलाची निर्मिती असते. तर आपण पहिल्यांदा बघूया पुष्पधार. पुष्पधार म्हणजे हा फुल घेऊया आपण, आणि हे फुलाला पुष्पधार. फुलाचा हा खालचा फुगीर भाग दिसतोय तुम्हाला, हा एवढा बेसचा. तर हा भाग फुलाच्या देठाच्या वर हा फुगीर भाग आहे, याला पुष्पधार म्हणतात. हा पुष्पधार असतो, तो फुलाला आधार देतो वाढण्यासाठी. हा बघा, हा पूर्ण फुगीर भाग याच्या आतमध्ये सगळे पाकळ्या हे त्याच्या आतमध्ये वाढलेले, म्हणजे हा त्याचा बेस आहे, जो की त्याला आधार देतो सगळं. त्यानंतर आपल्याला काय दिलंय, निदलपुंज. पुष्पधार काय सांगितलं इथं, पसरट फुगीर असतो. पसरट फुगीर, हा पसरट फुगीर आहे, त्याला पुष्पधार असे म्हणतात. फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पधारावर असतात. म्हणजे फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग म्हणजे पूर्ण भाग त्याच्यावरती अवलंबून असतो, जो तर फुलाला वाढण्यासाठी आधार देत असतो. त्यानंतर म्हणजे आपण पुष्पधाराचा काम काय पाहिलं. पुष्पधाराचं काम पाहिलं आपण, आधार देणे. पुष्पधार हे फुलाला आधार देतं. त्यानंतर पुढे आहे निदलपुंज. कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने असतात. हे आवरण म्हणजे निदलपुंज. म्हणजेच हे बघा, हा फुगीर भाग पाहिला आपण पुष्पधार, याच्या हे हिरवे पानासारखे दिसतात तुम्हाला. आपण याला हे करूया,
नीडलने डिसेक्शनने कापायचं असते. हा हिरवा दिसतोय भाग फुलांचा, हा तिच्या आतमध्ये पुष्पधाराचा हा सपोर्ट होता. तर हा कळी अवस्थेत असताना फुलाचं संरक्षण करतं. हे कळी अवस्थेत असताना हा हिरवा भाग म्हणजे निदलपुंज, हा असा भाग याला आपण निदलपुंज म्हणतो. हे हिरवे पानासारखे भाग पहा, हे हिरवे पानासारखे, हा पानासारखा दिसतोय का भाग तुम्हाला? असा असा केल्यावरती बघा पान असंच असतं ना, असं तसा हा पानासारखा भाग आहे, याला आपण निदलपुंज म्हणतो. आणि निदलपुंजाचं काम आहे काय आहे, तर फूल हे कळी छोट्याशा ह्याच्यातून उमलताना कळी असते, छोटं कळी उमलती, म्हणजे मोठं, मग त्याचं मोठं फूल होतं. तर ते कळी अवस्थेत असतं, तेव्हा त्याला संरक्षण करण्याचं काम हे निदलपुंज करतं. तर आपण काय पाहिलं, निदलपुंजाचं काम काय, संरक्षण करणं. आपण फुलाचे दोन पार्ट पाहिले, एक पुष्पधार आणि दुसरं निदलपुंज. पुष्पधार म्हणजे हा पूर्ण बेस त्याचा, ज्याच्यावरती सगळं अवलंबून असतं फुलाचे सगळे पार्ट, त्याचं काम, पुष्पधाराचं काम आहे फुलाला आधार देणं. दुसरा पाहिला आपण निदलपुंजाचं काय असतं, कळी अवस्थेत असतं फूल, तेव्हा त्याला त्याचे संरक्षण करणे. त्यानंतर आहे दलपुंज. दलपुंज म्हणजे काय, दलपुंज पाकळ्यांनी बनलेला असतो. वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज असे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद या फुलांच्या दलपुंजांचे आकार, गंध व रंग यांचे निरीक्षण. याचे तुम्ही फुलांची येता जाता हे फुलं तुम्ही पाहिले असेल, मोगरा, शेवंती, जास्वंद, याचं तुम्ही कधी निरीक्षण केलंय का, कशी दिसतात काय, तर ते आपण आता बघूया. आता काय, दलपुंज हे भाग दिसते तुम्हाला, पानं. मी तुम्हाला सुरुवातीला 3 फुलं दाखवली सेम जास्वंदीची, एकाचा रंग वेगवेगळ्या रंगाचे आहेत ना, पिवळा, लाल, केशरी, वेगवेगळ्या रंगांचे ती पानं, याला दलपुंज म्हणतात. आणि याचं काम आहे का, कीटकांना याला असं आकर्षित करणं. आपण कसं आकर्षित होतो ना, एखादी छान दिसली का आपण लगेच त्याच्याकडे आकर्षित होतो, आपण त्याच्याकडे जातो. काही असं यात्रेमध्ये असं आपल्याला आकाशपाळणा दिसला की आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. वेगवेगळ्या याच्यात असतं, कलरचे याचे वेगवेगळ्या कलरना आपण आकर्षित होतो. तसेच या काम यांच्या आकर्षित करणे, कीटकांना वगैरे असतं त्याचं, ते आकर्षित करतात. दलपुंज हे आकर्षित करण्याचं काम आहे. आणि ह्या पाकळ्यांना दलपुंज असं म्हणतात. ते वरती याला दलपुंज असे म्हणतात. तर आपण दलपुंजाचं काम काय पाहिलं, आकर्षण. 1 2 आणि 3 दलपुंज. पुढचा पॉइंट आहे, पुढचा भाग आहे पुमंग. फुलाचा हा पुलिंगी भाग असून तो केसराचा बनलेला असतो. त्यात परागकोश व रुंद असतात. तर हा तुम्हाला भाग दिसतोय का, हा याला परागकोश आणि रुंद याच्यात असते. हा पिवळा भाग, हा भाग
पुमंगाचा आहे. पुमंग आणि रुंद मिळून त्याला पुल्लिंग भाग म्हणतात, म्हणजे पुल्लिंगी भाग. हे बारीक बारीक दांडे दिसतात ना तुम्हाला, याला पुल्लिंगी भाग म्हणतात. तर पुल्लिंगी भाग पुमंग भाग म्हणजे पुल्लिंगी भाग, याचं काम पुल्लिंगी. तर चौथा पॉईंट पुमंग म्हणजे पुल्लिंगी भाग. याच्या पुढे जायाम. जायाम कसं वाटतं नाव ऐकायला? जायाम. जायाम म्हणजे फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्रीकेसराचा बनलेला असतो. त्यात कृषीवंत व अंडाशय असतो. जायाम हे थोडक्यात स्त्रीलिंगी भाग आहे. जसं आपण पुमंग पाहिला त्याला पुल्लिंगी भाग म्हणतात, तसा हा जायाम त्याला आपण स्त्रीलिंगी भाग म्हणूया. मला नावं दाखवलेली आधी परत एकदा. इथे बघा, परागकोश आणि रुंद दिले म्हणजे हा पिवळा भाग इथे दाखवला मी, तो पिवळा भाग आणि हा भाग याला आपण पुमंग म्हणतात. आणि हा कृषीरुंद म्हणजे हा वरचा लाल भाग आहे का, हा लाल भाग आणि हा याला जायाम म्हणतात, म्हणजे स्त्रीलिंगी भाग. हा भाग आणि हा भाग, आणि याच्या आतमध्ये अंडाशय असेल, तो पण स्त्रीलिंगीच्याच याच्यात येतो. आपण याला जरासं आतमध्ये बघूया, फुलाला हे करू. तुम्ही पण घरी तुम्हाला फूल भेटत तसं तुम्ही याचं डिसेक्शन करू शकतो, तुम्हाला माहिती घेण्यासाठी. पण मी हाताने करते, तसं नाही करायचं, त्याचं प्रॉपर सेक्शन घेऊन. हा भाग दिसतोय का खाली? हा भाग ही ओवरी ही जायांमध्येच येते. हा भाग अंडाशयाचा भाग, कृषीवंताचा भाग हा जायांमध्ये येतो. हे तीन पार्ट मिळून जायाम म्हणजे स्त्रीलिंगी भाग बनतो फुलांचा. नंतर आपण काय बघत होतो? जायाम. तर समजलं जायाम म्हणजे काय? हा अंडाशयाचा हा कृषीवंताचा भाग मिळून जायाम होतो. आणि जायाम म्हणजे स्त्रीलिंगी भाग. हा आपला पाचवा आहे. स्त्रीलिंगी भाग. यानंतर पुढचं काय? परागीभवन. परागीभवन म्हणजे काय? परागकोश पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कृषीवर जाऊन पडतात. या क्रियेला परागीभवन असे म्हणतात. म्हणजे परागकोश पक्व झाल्यावरती, पूर्ण फुलल्यावरती त्यातील परागकण आहेत ते या कृषीवर, म्हणजे हे पुल्लिंगीचे
हे भाग आहेत हे स्त्रीलिंगी भागावरती जाऊन पडतात आणि त्याला ते झाल्यावरती त्याची प्रोसेस झाल्यावरती जे म्हणतं त्याला आपण परागीभवन असे म्हणतो. या क्रियेला ही क्रिया होती ना त्याला आपण परागीभवन असे म्हणतो. तर परागीभवनाचं काम काय आहे? परागीभवन कधी होतं तर पुलिंगीचे भाग आणि जायांचे भाग एकत्र येऊन ते पडतात ना तेव्हा त्याला परागीभवन म्हणतात. हे आपण किती पाठ पाहिले? 6 फुलांचे पाठ पाहिले की त्यांचे कार्य ते कुठे ते काय काम करतात, ते फुलाला कसे संरक्षण करतात हे पाहिलं. आपण परत एकदा थोडक्यात बघूया. आपण पहिला पाहिला पुष्पधार. पुष्पधार हा खालचा भाग आहे जो की फुलाला आधार देण्याचं काम करतो. त्यानंतर आहे निदळपुंज. हे कळी अवस्थेत असताना फुलाचं संरक्षण करतं. म्हणजे निदळपुंजाचं काम पाहिलं आपण संरक्षण देणे. त्यानंतर ना दलपुंज. त्यानंतर आहे पुढचं दलपुंज ही पाने वेगवेगळ्या रंगाची म्हणजे त्याचं काम आहे दलपुंजाचं आकर्षण करणे. कीटकांना वगैरे इतरांना आकर्षण करणे. त्यानंतर पुमंग म्हणजे पुलिंगी भाग. त्याच्यानंतर काय आहे जायन म्हणजे कृषीवंत व अंडाशयाचं मिळून जे म्हणतात ते जायन म्हणजे थोडक्यात स्त्रीलिंगी भाग. पुल्लिंगी भाग, स्त्रीलिंगी भाग. त्यानंतर परागीभवन जे की पॉलिनेशन म्हणजे पुंग जायन यांचे मिळून त्यांची क्रिया होते. त्या क्रियेला परागीभवन असे म्हणतात. म्हणजे हे जायांचे कण पुमंगचे कण जायांवरती पडतात तेव्हा एक क्रिया घडते. त्या क्रियेला परागीभवन असे म्हणतात. एवढं समजलं? तर पुढे आहे ही आपण पाहिली फुलाची रचना व कार्य. एवढे फुलाचे कार्य पहिले किती खूप महत्वाचे. याच्यात दिसायला छोटं असलं तरी याचे कार्य किती मोठे, ती महत्वाचे, ती छोटे छोटे एकमेकांवरती अवलंबून आहे ती. याच्या पुढे आहे परागकोश म्हणजे काय. त्याच्यापुढे मी तुम्हाला प्रश्न विचारते. जे शिकवलंय मी जे सांगितलंय त्याच्यावरच प्रश्न आहे. परागकोश म्हणजे काय? तुम्हाला जर समजलं असेल तर हे लगेच सांगता येईल. परागकोश म्हणजे काय? म्हणजे परागीभवन म्हणजे काय. त्यानंतर जायन हा फुलाचा कोणता भाग आहे? जायन हा फुलाचा कोणता भाग आहे? या फुलामध्ये तुम्ही हे फूल घ्या हातात आणि त्यानंतर त्याचे निरीक्षण करून तुम्ही सांगा स्वतःला की जायन हा फुलाचा कोणता भाग आहे, तो कुठे आणि काय काम करतो. तर आपण एवढे पॉईंट पाहिले, फुलाची माहिती घेतली, त्याची रचना पाहिली. यावरती तुम्ही स्वतः फूल घेऊन त्याचा अभ्यास करा, आकृत्या काढा आणि त्याला योग्य पद्धतीने नाव द्या.